हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. तर आज आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा डे 9 आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत प्रेपोजिशन पार्ट 2. प्रेपोजिशन पार्ट 1मध्ये आपण बघितलेलं होतं की आपण इन, ऑन, अंडर, बिलो या प्रेपोजिशनचा वापर कसा करायचा आणि त्याच्याने आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायची. प्रेपोजिशन पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत रिमेनिंग जे राहिलेल्या प्रेपोजिशनचे वर्ड्स आहेत ते आणि एका प्रेपोजिशनचा आपण वेगवेगळ्या प्रकारे कसा वापर करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. प्रिपोजिशन पार्ट 1ची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रिपोजिशन पार्ट 1 बद्दलचा व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला स्पीकिंग कोर्स शिकायचा असेल तर तुम्ही माझे डे 1 पासूनचे व्हिडिओ नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये मी इन डिटेल स्टार्टिंगपासून तर आता डे 9 पर्यंत सिरीज तयार केली की ज्याच्या प्रकारे तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश शिकू शकता, ते पण आपल्या अगदी मराठी भाषेमधनं. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्लिश बोलणं तितकंच महत्त्वाचं असं जितके की आपल्या रिडिंग आणि रायटिंग यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी बेसिक असतं की आपल्याला थोडंफार ग्रॅमॅटिकल पार्ट येणं गरजेचं आहे. ग्रामर आलं तर आपण इंग्लिश एक्झॅक्ट करेक्ट वेने बोलू शकतो. सो फर्स्ट प्रिपोजिशन आहे आपलं ऑन. ऑन हे करतात आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे सेंटेन्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? सार्वजनिक वाहतूक. आपण सार्वजनिक वाहतूक कोणकोणती असते बरं? बस, ट्रेन, टॅक्सी, ऑटो रिक्षा या आपल्या असं सार्वजनिक वाहतूक. आपण याचा वापर करून आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणजे प्रवास करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर ऑनचा उपयोग या सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. तर बघूया. मी विमानात आहे. मी विमानात आहे. कुठे आहे? विमान. आता विमान आपलं काय झालं? पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे. विमानाच्या आत आहे. मग इथे आपण इन वापरणार का? इन म्हणजे आत. पण आता इथे आपण इनचा वापर करणार नाही. मग आपण सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं त्याचं? चला तर मग पाहूया. आय ॲम ऑन अ प्लेन. आय ॲम ऑन अ प्लेन. मी विमानात आहे. बघा इथे आपण इथे ऑनचा वापर केला, इनचा नाही. नेक्स्ट, ते ट्रेनमध्ये आहेत. ते कुठे आहेत? ट्रेनमध्ये आहेत. मग इथे पण आपण इनचा वापर करायचा नाही. इथे आपण काय वापर करणार आहोत? ऑनचा. ऑनचाच वापर करून आपण सेंटेन्स फ्रेम करणार आहोत. चला तर मग आपण बघूया आपण सेंटेन्स कसं फ्रेम करायचं. दे आर ऑन द ट्रेन. ते कुठे आहेत? ट्रेनमध्ये आहेत. दे आर ऑन द ट्रेन. इथे बघा आपण इथे पण कशाचा वापर केला? ऑनचा वापर केला, इनचा नाही. का? कारण की ट्रेन हे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे. त्याच प्रकारे बस, शिप, टॅक्सी, ऑटो रिक्षा यांचा वापर आपण करू शकतो. ह्या सेंटेन्स बनवताना आपण ऑनचा. नेक्स्ट, इन. इन म्हणजे काय बरं? इन म्हणजे मध्ये, एखाद्या वस्तूच्या मध्ये. तर सेंटेन्स बघा, माझे कपडे कपाटात आहेत. माझे कपडे कपाटात आहेत. तर त्याचं सेंटेन्स कसं फ्रेम होणार बरं? कपाट का असतं? लॉक्ड असतं म्हणजे बंद असतं. त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत. इन म्हणजे मध्ये. मग आपण सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं त्याचं? माय क्लोथ्स आर इन द वॉर्डरोब. माय क्लोथ्स आर इन द वॉर्डरोब. माझे कपडे काय आहे? कपाटात आहे. वॉर्डरोब म्हणजे कपाट. आता इथे तुम्हाला याच्यासाठी व्होकॅब्युलरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. शब्दसंग्रह वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्हाला माहिती पाहिजे कशासाठी आपण कोणता शब्द वापरला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स, ती टॅक्सीमध्ये आहे. ती कुठे आहे? बघा आता ती टॅक्सीमध्ये आहे. ती टॅक्सीच्या मध्ये आहे. इन. शी इज इन अ टॅक्सी. शी इज इन अ टॅक्सी. आता इन हे आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपलं हे प्रायव्हेटचं असतं त्याच्यासाठी आपण हे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण याचा वापर करू शकतो. तर टॅक्सी कशी आहे? तिने स्वतःसाठी ओन प्रायव्हेट टॅक्सी बुक केलेली आहे, शेअरिंगची नाही, म्हणून शी इज इन अ टॅक्सी. ती कशात आहे? टॅक्सीमध्ये आहे. होप सो तुम्हाला ऑन आणि इनचा हा फरक समजलेला असणार आहे. याच्यावर तुम्ही प्लीज प्रॅक्टिस करा आणि अजून सेंटेन्स फ्रेम करून जर तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझिली हे वाक्य हळूहळू बोलता येतील. जर प्रॅक्टिस कराल तरच होते. मी नेहमी सांगत असते की प्रॅक्टिस कराल तरच बोलता येईल. नुसतं शिकून रायटिंग रीडिंग करून जमणार नाही. बोलायची सवय करा तर तुम्हाला इझिली ह्या गोष्टी बोलता येतील आणि तरच तुमची टंग त्याच्यासाठी ट्विस्ट करून तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकाल. समोरच्याला सांगू शकाल की तुम्हाला काय सांगू शकाल की तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणून. गॉट इट? ऑनचा उपयोग कसा करायचा आणि इनचा उपयोग कसा करायचा. ऑन आपण वापरतो पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि इन आपण वापरतो प्रायव्हेटसाठी किंवा जी एखादी वस्तू मध्ये असते ते सांगण्यासाठी आपण इनचा इथे वापर करतो. ती टॅक्सीत आहे. शी इज इन अ टॅक्सी. इन म्हणजे ज्यामध्ये ती आहे. इन म्हणजे ज्यामध्ये ती आहे. आपण याचा अशा प्रकारे इथे वापर करतो. त्याच प्रकारे बस. बसचा आणि शिपचा या दोन गोष्टींचा आपण यूज करून आपण सेंटेन्स फ्रेम करू शकतो. चला तर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बस आणि शिपचा वापर करून तुम्ही सेंटेन्स फ्रेम करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.
नेक्स्ट आहे सिटीज, स्टेट आणि कंट्रीज. आता इनचा वापर याच्यामध्ये कसं करतात बरं? तुम्ही कोणत्या सिटीतून आहात, कोणत्या स्टेटमधून आहात किंवा तुमची कंट्री कोणती आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ह्या इनचा वापर करू शकता. इन म्हणजे मध्ये. इन म्हणजे मध्ये, जसं की माझे मूळ गाव जळगाव आहे. आता माझे मूळ गाव काय आहे? जळगाव. आणि ते कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. ते कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. आता हे काय झालं माझं? मला सांगायचं की मी कुठली आहे आणि माझं मेन प्रॉपर गाव कोणतं आहे. तर याच्यासाठी आपण सेंटेन्स कसा फ्रेम करणार बरं? चला ट्राय करा बरं तुम्ही. माय होम टाउन इज जळगाव विच इज इन महाराष्ट्र. माय होम टाउन इज जळगाव विच इज इन महाराष्ट्र. आता याच्यासाठी पण बघा, ते व्होकॅब्युलरी मी आधीच म्हटलं होतं की परफेक्ट माहिती हवी की कशासाठी आपण काय म्हणतो. इट विल टेक टाईम. तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायला वेळ लागेल, पण जसं जसं तुमची व्होकॅब्युलरी वाढेल तुम्हाला बोलण्यात कॉन्फिडन्स येईल. नेक्स्ट, आता इनचा वापर कुठे करतो बरं आपण? मंथ, इयर आणि सीझन्समध्ये. आपल्या एखाद्या मंथ्समध्ये काय सांगायचं आहे, मंथ्समध्ये काय झालं, एखाद्या इयरमध्ये काय झालं किंवा एखाद्या सीझनमध्ये काय झालं ते सांगण्यासाठी सुद्धा आपण इनचा वापर करतो. त्याचा जन्म 1999मध्ये झाला. त्याचा जन्म कधी झाला बरं? 1999मध्ये झाला. म्हणजे आपण इथे काय सांगत आहोत? इयर. ही वॉज बॉर्न इन 1999. बॉर्न इन. इन बघा, वर्षाच्या आधी आपण काय वापरलेलं आहे? इन वापरलेलं आहे. 1999च्या आधी आपण काय वापरलं? इनचा वापर केला. समजलं? पार्ट्स ऑफ द डे. आता दिवसाच्या एखाद्या घटनेबद्दल आपल्याला सांगायचं असेल, एखाद्या काळाबद्दल सांगायचं असेल तर त्याच्या वेळेसुद्धा आपण इनचा वापर करतो. त्यावेळेसुद्धा काय करतो आपण? इनचा वापर करतो. चला तर बघूया. मी नेहमी सकाळी दात घासतो. मी नेहमी सकाळी दात घासतो. मी नेहमी सकाळी दात घासतो. आता हे कशाबद्दल सांगायचं आहे? सकाळबद्दल आपल्याला सांगायचं आहे की आपण सकाळी दात घासतो. तर माझं सेंटेन्स कसं बनणार बरं? चला तर मग बघूया. नेहमी सकाळी दात घासतो. आय ऑलवेज ब्रश माय टीथ इन द मॉर्निंग. बघा, सकाळी. सकाळ म्हणजे एक वेळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे? इन द मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ आणि त्याच्यात आपण काय वापरलेलं आहे? इन. इन आपल्याला दाखवायचं आहे आपण एक्झॅक्ट दिवसातल्या कोणत्या वेळेवर आपल्याला ते आपण काम केलेलं आहे. इन द मॉर्निंग. त्याच प्रकारे आपण वेगवेगळे सेंटेन्स त्याचा यूज करू शकतो. आय टेक अ बाथ इन द मॉर्निंग. मी सकाळी सकाळी अंघोळ करते. या प्रकारचे सेंटेन्स आपण त्याच्यानुसार बनवू शकतो इनचा वापर करून. अ स्टेट ऑर कंडिशन. एखादी कंडिशन किंवा एखादी स्टेट सांगण्यासाठी आपण इनचाच वापर करू शकतो. कंडिशन म्हणजे किती? एखादी परिस्थिती वगैरे असेल किंवा मग कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या स्थितीमध्ये सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. जसे की मी प्रेमात आहे. मी प्रेमात आहे. आता हे काय झाली? स्थिती झाली की आपण कशात आहोत? प्रेमात आहोत. आता हे बरं सेंटेन्समध्ये कसं फ्रेम करायचं? ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी पण तुम्हाला सांगणार की याचं सेंटेन्स कसं फ्रेम करायचं. काय आहे? आय ॲम इन लव. आता लव काय झालं? एक परिस्थिती आहे किंवा एक कंडिशन आहे आणि त्याच्यासाठी आपण काय वापरलं? त्याच्या आधी आपण इन या प्रपोजिशनचा वापर केला. आय ॲम इन लव. नेक्स्ट आहे अ वे ऑर अ स्टाईल. एखाद्या पद्धतीने किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीने. ते इंग्रजीत सांगा. सेंटेन्स काय आपलं? ते इंग्रजीत सांगा. मग कसं म्हणणार? से इट इन इंग्लिश. से इट इन इंग्लिश. आता इंग्लिश काय झाली? एक पद्धत झाली. त्याच्यासमोर आपण काय वापरलं? इन. तो मोठ्या आवाजात बोलला. तो मोठ्या आवाजात बोलला. आता हे पण काय झालं? एक प्रकार झाला बोलायचा. कसा? मोठ्या आवाजात बोलायचा. सेंटेन्स कसं होणार बरं त्याचं? ही स्पोक इन अ लाऊड व्हॉइस. ही स्पोक इन अ लाऊड व्हॉइस. लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात. स्पोक म्हणजे बोलला. ही स्पोक इन अ लाऊड व्हॉइस. इथे स्पोक यूज केलेला आहे बोलण्यासाठी. पास्ट पार्टिसिपल म्हणून आपण इथे याचा यूज केलेला आहे. ॲज अ पास्ट पार्टिसिपल म्हणून आपण इथे याचा यूज केलेला आहे. कशाचा? स्पोक्सचा. म्हणून म्हटलं व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग हवी. व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग हवी. नेक्स्ट आहे रोल ऑर अ प्रोफेशन. एखादा रोल जर आपल्याला सांगायचा असेल, एखाद्या व्यक्तीचं ते काय काम करते त्याच्यासाठी तर आपण हे वापरू शकतो. ते सैन्यात आहे. तो सैन्यात आहे. ही इज इन द आर्मी. इन द आर्मी. तो कशात आहे? प्रोफेशन काय त्याचं? आर्मी. त्याच्या पुढे काय आलेलं आपण? इन. अ फॉर्म ऑफ अ क्वांटिटी. आता एक क्वांटिटी म्हणजे काय? की मोजण्यासारखीची गोष्ट असते ती त्या फॉर्मच्या क्वांटिटीमध्ये किंवा फॉर्ममध्ये एखाद्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. 3 भागांमध्ये लिहिलेली आहे. कादंबरी काय? 3 भागांमध्ये लिहिलेली कादंबरी. किती भाग आहेत त्याची? 3. 3 काय झाली आपली? क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे
आपण काउंटिंग करतो ती क्वांटिटी. तर 3 भागांमध्ये लिहिल्याचं सेंटेन्स कसं फ्रेम बनणार बरं? द नॉवेल इज इन द 3 पार्ट्स. अ नॉवेल इज इन द 3 पार्ट्स. नॉवेल कशी आहे? 3 पार्ट्समध्ये लिहिलेली आहे. ते रांगेत बसले आहे. आता एक फॉर्म झाला, एक विशिष्ट पद्धत झाली. दे सॅट इन अ रो. ते रांगेत बसलेले आहेत. ते रांगेत बसलेले आहेत. दे सॅट इन अ रो. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे की आपण इनचा वापर कशा प्रकारे करू शकतो. चला नेक्स्ट आहे ॲट. ॲट का वापरतात बरं? येथे, कडे किंवा मध्ये रिलेटेड जे वर्ड्स असतात त्यांच्यासाठी सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. जसं की स्पेसिफिक क्लॉक टाइम्स. फर्स्ट आहे आपण एखाद्या वेळ सांगायची आपल्याला, त्याच्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. स्पेसिफिक एखादी वेळ सांगायची असेल त्याच्यासाठी आपण या क्लॉक टाइम्स ॲटचा वापर करतो. तर सेंटेन्स काय आहे? मी तुम्हाला 6 वाजता भेटेन. मी तुम्हाला 6 वाजता भेटेन. किती वाजता? टाईम किती आहे? 6चा. मग त्याच्या पुढे आपण कशाचा वापर करणार? ॲटचा. आय विल मीट यू ॲट 6. आय विल मीट यू ॲट 6. मी तुम्हाला किती वाजता भेटेल? 6 वाजता. 6च्या पुढे मी ॲटचा वापर केलेला आहे. होप सो तुम्हाला क्लिअर झालेलं असणार की ॲटचा वापर आपण कसा करायचा. म्हणून फर्स्ट सेंटेन्सवरून क्लिअर नाही म्हणून आपण अजून सेंटेन्स बघणार आहोत. आम्ही दुपारी जेवलो. आम्ही दुपारी जेवलो. आता वेळ कोणती येते आहे? दुपार. दुपारच्या पुढे आपल्याला ॲटचा वापर करायचा आहे. वी हॅड अ लंच ॲट नून. आता दुपारसाठी वर्ड काय असतो? नून. नूनच्या आधी काय वापरला आपण? ॲट. वी हॅड अ लंच ॲट नून. आम्ही दुपारी जेवलो. बघा इंग्लिश शिकणं खूपच सोपं असतं, फक्त ते कशा प्रकारे वापरायचं हे कळायला हवं. नाताळच्या दिवशी हवामान थंड असते. नाताळच्या दिवशी हवामान थंड असते. कधी असते बरं? नाताळच्या दिवशी. मग नाताळच्या दिवशी आधी आपण काय वापरणार आहोत? ॲट वापरणार आहोत. चला तर मग बघायचं सेंटेन्स कसं फ्रेम झालेलं आहे बरं? नाताळच्या दिवशी. द वेदर इज कूलर ॲट क्रिसमस. द वेदर इज कूलर ॲट क्रिसमस. क्रिसमसच्या आधी आपण काय वापरलं? ॲट. कळालं? जी टाईम किंवा जी एखादी क्लॉक किंवा एखादी वेळ सांगायचं असेल त्याच्या आधी आपण काय करतो? ॲटचा वापर करतो. काय करतो? ॲटचा वापर करतो. नेक्स्ट आहे स्पेसिफिक लोकेशन और प्लेस. स्पेसिफिक लोकेशन किंवा प्लेसबद्दल जर आपल्याला माहिती सांगायची असेल प्लेसबद्दल तर आपण इथे वापरतो. जसं की ती सुपर मार्केटमध्ये आहे. ती कुठे आहे? सुपर मार्केटमध्ये आहे. सुपर मार्केटमध्ये आहे. आता मध्ये आहे म्हणजे काय सांगणार? शी इज ॲट द सुपर मार्केट. आता सुपर मार्केट काय झालं? आपलं स्पेसिफिक प्लेस झालं. त्याच्यात आपण काय केलेलं आहे? ॲटचा वापर केलेला आहे. काय केलं? आपण ॲटचा वापर केलेला आहे. शी इज इन द ॲट द सुपर मार्केट. मध्ये आहे. कळालं? ठिकाण दाखवण्यासाठी आपण इथे ॲटचा वापर केलेला आहे. क्लिअर झालं तुम्हाला आहे? नेक्स्ट आहे स्पेसिफिक ॲड्रेसेस. काही ठराविक ॲड्रेसेस जेव्हा आपल्याला दाखवायचे असतात किंवा सांगायचे असतात त्याच्यासाठी आपण इथे ॲटचा उपयोग करतो. कसा? तर मग ते बघूया. ते 13 मेन स्ट्रीटवर राहतात. ते कुठे राहतात? 13 मेन स्ट्रीटवर. आता 13 मेन स्ट्रीट हे काय झालं? आपलं स्पेसिफिक ॲड्रेस. त्याच्या आधी काय येणार? मग ॲट. दे लिव्ह ॲट 13 मेन स्ट्रीट. दे लिव्ह ॲट 13 मेन स्ट्रीट. बघा 13 मेन स्ट्रीटच्या आधी का आपण ॲटचा इथे उपयोग केलेला आहे. कळालं? जी गोष्ट जी स्पेसिफिक सांगितली त्याची आपण इथे ॲटचा वापर करायचा. मी एका रुग्णालयात काम करते. मी कुठे काम करते? एका रुग्णालयात. तर रुग्णालय काय झालं? मग माझं स्पेसिफिक ॲड्रेस झाला. आय वर्क ॲट अ हॉस्पिटल. आय वर्क ॲट अ हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या आधी मी काय वापरलं? ॲटचा तिथे यूज केलेला आहे. का? कारण की मला स्पेसिफिक ॲड्रेसेस सांगायचा आहे म्हणून. क्लिअर झालं आहे? आता एखादा पब्लिक इव्हेंट असेल म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही ते सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? संगीत कार्यक्रम स्टेडियममध्ये आहे. काय आहे? संगीत कार्यक्रम स्टेडियममध्ये आहे. स्टेडियम काय झालं बरं? आपलं हे ठिकाण झालं. द कॉन्सर्ट इज ॲट द स्टेडियम. द कॉन्सर्ट इज ॲट द स्टेडियम. बघा द स्टेडियमच्या इथे आपण काय वापरलेलं आहे? ॲटचा इथे यूज केलेला आहे. क्लिअर झालं आहे? ॲटचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा? स्पेसिफिक पॉईंट. आता एका ठराविक पॉईंटकडे जर आपल्याला निर्देशित करायचं असेल तर आपण त्याच्याने सेंटेन्स कसं फ्रेम करणार बरं? ॲटचा वापर करून. गाडी कोपऱ्यावर उभी आहे. गाडी कुठे आहे? कोपऱ्यावर उभी आहे. आता कोपरा काय झाला? आपला स्पेसिफिक पॉईंट. मग काय वापरणार? द कार इज पार्क्ड ॲट द कॉर्नर. ॲट द कॉर्नर. आपला स्पेसिफिक पॉईंट कोणता होता? कॉर्नर. आणि त्याच्या आधी आपण काय यूज केला?
ॲटचा वापर केला. होप सो गाईज तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सो नेक्स्ट आहे आपलं ॲट द कॉर्नर. तो रस्त्याच्या शेवटी उभा होता. तो कुठे होता? रस्त्याच्या शेवटी. आता शेवटी काय झालं? हे आपलं एक स्पेसिफिक पॉईंट झालं. मग काय ना, ही स्टूड ॲट द एंड ऑफ द स्ट्रीट. एंड ऑफ द स्ट्रीट. बघा, ॲट नंतर काय केलं? रस्त्याच्या शेवटी. स्पेसिफिक पॉईंट कोणता आपला होता? रस्त्याच्या शेवटी. आपण इथे ॲटचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे ॲक्शन डिरेक्शन. एखादी आपण ॲक्शन डिरेक्शन, एखाद्या दिशेकडे बघून आपण ॲक्शन केलेली असेल तर. ती माझ्याकडे पाहून हसली. काय झालं? ती माझ्याकडे पाहून हसली. सेंटेन्स काय झालं? शी स्माइल्ड ॲट मी. शी स्माइल्ड ॲट मी. ॲट म्हणजे च्याकडे, मी म्हणजे मी. माझ्याकडे पाहून ती हसली. क्लिअर झालं आहे तुम्हाला? मीच्या आधी आपण इथे ॲट वापरलं. कुत्रा पोस्टमॅनवर भुंकला. कुत्रा पोस्टमॅनवर भुंकला. द डॉग बार्क्ड ॲट द पोस्टमॅन. द डॉग बार्क्ड ॲट द पोस्टमॅन. कुणावर बरं? पोस्टमॅनवर. म्हणून ॲट कुठे आपण वापरलं? पोस्टमॅनच्या आधी आपण इथे ॲटचा वापर केलेला आहे. होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट आहे पॉइंटिंग. पॉइंटिंग म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपल्याला दाखवायचं असणार आहे. शिक्षकाने पाठ्यपुस्तकाकडे बोट दाखवले. शिक्षकाने पाठ्यपुस्तकाकडे बोट दाखवले. आता त्याचं सेंटेन्स कसं बनणार बरं? द टीचर पॉइंटेड ॲट द टेक्स्टबुक. पॉइंटेड ॲट द टेक्स्टबुक. कशाकडे? पाठ्यपुस्तकाकडे. म्हणून आपण टेक्स्टबुकच्या आधी काय वापरलं? ॲटचा आपण यूज केलेला आहे. क्लिअर झालं तुम्हाला? हे काही डाऊट यामध्ये असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि प्लीज याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा तर तुम्हाला हे इझी जाईल बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी सुद्धा. एक वेळा बघून ऐकून हे लक्षात राहत नाही किंवा बोलता येत नाही. याला प्रॅक्टिस खूप लागते. नेक्स्ट आहे त्याचं स्किल अँड इव्हेंट स्किल्स. स्किल्स अँड इव्हेंट्स स्किल. तो गिटार वाजवण्यात चांगला आहे. तो गिटार वाजवण्यात चांगला आहे. कशात चांगला आहे बरं? गिटार वाजवण्यात. मग इथे ॲट कशाच्या पुढे येणार? गिटारच्या पुढे. तर मग याचं सेंटेन्स कसं फ्रेम करायचं बरं? याचं सेंटेन्स आपण फ्रेम करायचं, ही इज गुड ॲट प्लेईंग द गिटार. ही इज गुड ॲट प्लेईंग द गिटार. तो गिटार वाजवण्यात चांगला आहे. तो काय आहे? गिटार वाजवण्यात चांगला आहे. ॲट कशाच्या आधी आलं बरं? गिटारच्या आधी. ॲट कशाच्या आधी आलं? गिटारच्या आधी इथे ॲट आलेलं आहे. नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? इथे आपण स्किल्स त्याचे शो केलेले आहेत. नेक्स्ट आहे ती स्वयंपाकात चांगली आहे. ती कशात चांगली आहे बरं? स्वयंपाकात. मग स्वयंपाक काय झालं? आपलं स्किल आहे. मग त्याच्या पुढे आपण काय वापरणार? ॲट. सेंटेन्स कसं फ्रेम झालं? शी इज गुड ॲट कुकिंग. शी इज गुड ॲट कुकिंग. ती कशी आहे? स्वयंपाकात चांगली आहे. कुकिंगच्या आधी ते आपण काय केलेलं आहे? ॲटचा वापर केलेला आहे. कळालं इथे? आपलं इव्हेंट अँड जे स्किल्स असतात आपल्याला ते शो ऑफ करण्यासाठी, एक्झॅक्ट दाखवण्यासाठी आपण तिथे ॲटचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे मुवमेंट. टू म्हणजे काय? मुवमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीकडे, च्याकडे जातानाची, च्यापर्यंत, चार ओघाने किंवा एखाद्याच्या तुलनेत केलेली गोष्ट, त्याच्यासाठी आपण इथे टू वापरतो. सेम लाईक ॲट. आपण जसं की एखादी गोष्ट दाखवण्यासाठी आपण ॲटचा वापर केला, तसंच आपण ही गोष्ट दाखवण्यासाठी च्याकडे, च्यापर्यंतच्या आधी, मुवमेंटच्या आधी आपण काय वापरणार आहोत? टूचा आपण ते वापर करणार आहोत. आता फर्स्ट आहे डिरेक्शन आणि डेस्टिनेशन. डिरेक्शन म्हणजे काय? दिशा. आणि डेस्टिनेशन म्हणजे काय? आपलं तिथे पोहोचण्याचं किंवा आपलं एंडिंगचं ठिकाण. तर सेंटेन्स काय आहे? आपण उद्यानात जात आहोत. आपण कुठे जात आहोत बरं? उद्यानात. तर उद्यान काय झालं? आपलं डेस्टिनेशन झालं. म्हणजे हे ठिकाण आपल्याला इथे पोहोचायचं आहे. मग सेंटेन्स कसं बनणार बरं? वी आर गोइंग टू द पार्क. टू द पार्क. आता बघा, द पार्क आहे आपलं उद्यान, त्याच्यामध्ये आपण काय लावलेलं आहे? इथे टूचा वापर केलेला आहे. समजलं हे? एका सेंटेन्सवरून नाही कळणार, आपण अजून सेंटेन्स बघूया. ती बस स्टॉपकडे धावली. कुठे धावली ती? बस स्टॉपकडे. मग आपलं बस स्टॉप काय झालं? आपलं डेस्टिनेशन आणि ती डिरेक्शन पण झाली आपली. मग त्याच्या आधी आपण काय वापरणार? टूचा वापर करणार. शी रॅन टू द बस स्टॉप. शी रॅन टू द बस स्टॉप. बघा, द बस स्टॉपच्या आधी पण काय वापरलेला आहे? टूचा वापर केलेला आहे. कळालं हे? खूप सिम्पल असतं फ्रेंड्स. जस्ट फक्त सेंटेन्स केअरफुली रीड करा. तुम्हाला हे प्रिपोजिशन्स माहिती असलं पाहिजे. आपण इझिली सेंटेन्स फ्रेम करू शकतो. ती सुपर मार्केटकडे जात आहे. कुठे जात आहे बरं? सुपर मार्केटकडे. मग सुपर मार्केटच्या आधी आपला काय बनणार आहे? टू येणार आहे. मग अशा प्रकारे सेंटेन्स बनेल.
सेंटेन्स काय आहे बरं? आय एम गोइंग टू द सुपर मार्केट. आय एम गोइंग टू द सुपर मार्केट. बघा, जो सुपर मार्केटच्या आधी काय आलं आपलं इथे टू आलेलं आहे. क्लिअर झालं तुम्हाला आहे की टूचा वापर करून आपण डिरेक्शन आणि डेस्टिनेशन आपण कसे शो करायचे. चला तर मग आपण नेक्स्ट बघूया रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय? ज्याला आपण एखादी गोष्ट देतो किंवा तो रिसिव्ह करणार आहे, घेणार आहे, त्याला आपण असं रिसिव्हर असेही म्हणतो. तर त्याचा वापर करून आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायचे बरं? रिसिव्हरमध्ये टूचा वापर कसा करायचा? त्याने त्याच्या पालकांना एक पत्र पाठवले. त्याने त्याच्या पालकांना एक पत्र पाठवलं. तर पत्र कोण रिसिव्ह करणार आहे बरं? इथे पालक. मग त्याच्या पुढे काय येणार आपलं? टू येणार. ही सेंड अ लेटर टू हिज पॅरेंट. बघा, हिज पॅरेंट म्हणजे काय? त्याचे पालक. त्याच्यात आपण इथे काय वापरलेलं आहे? टूचा वापर केलेला आहे. कळालं? खूप सोपं असतं, काहीही अवघड नसतं यामध्ये. जस्ट फक्त रूल समजले पाहिजे आणि वापरता आलं पाहिजे, बस. विजेत्याला बक्षीस देण्यात आले. कुणाला बक्षीस देण्यात आले बरं? विजेत्याला. मग इथे रिसिव्हर कोण आहे? विजेता. मग सेंटेन्स कसं फ्रेम होणार बरं? विजेताच्या आधी टू येणार. द प्राइज वॉज अवॉर्डेड टू द विनर. विजेता म्हणजे विनर आणि त्याच्या आधी काय आपण इथे वापरलेलं आहे? टू. टू द विनर. समजलं हे? द प्राइज वॉज अवॉर्डेड टू द विनर. आहे की नाही सोपं? खूपच इझी असतं, फक्त त्याचा यूज करता आला पाहिजे. आणि नेक्स्ट प्रॅक्टिस असायला पाहिजे. टाईम. आता टाईममध्ये टूचा वापर आपण कसा करायचा बरं? टाईम शो करण्यासाठी आपण टूचा वापर करतो, टाईम दाखवण्यासाठी. तर आम्ही 9 ते 5 पर्यंत काम करतो. आम्ही काय करतो? 9 ते 5 पर्यंत काम करतो. 9 ते 5. आता इथे टाईम किती आहे? 9 ते 5. मग आता हे शो करण्यासाठी आपण ते टूचा वापर करणार आहोत. तर मग सेंटेन्स फ्रेम कसं होईल बरं याचं? वी वर्क फ्रॉम 9 to 5. वी वर्क फ्रॉम 9 to 5. 9 ते 5. समजलं हे? क्लिअर आहे सर्वांना? होप कळालेलं असणार आहे सर्वांना. प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस करा तरच हे तुम्हाला इझी जाणार आहे. आणि जर काही क्वेरी असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. लवकरच निघण्याची वेळ होईल. काय होणार आहे बरं आता? लवकरच निघण्याची वेळ होणार आहे. आता इथे निघण्याची वेळ, निघण्याची म्हणजे जाण्याची. मग इथे काय आहे? इट विल बी टाईम टू लिव्ह सून. लिव्ह म्हणजे निघणे. मग बघा आता कोणती वेळ आहे आपली? निघण्याची. मग त्याची तिथे काय आलेलं आहे? टू आलेलं आहे. इट विल बी टाईम टू लिव्ह सून. टू लिव्ह सून. कळालं? क्लिअर झालं हे? होप सो समजलेलं असणार आहे. चला नेक्स्ट बघूया प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेस म्हणजे प्राधान्य किंवा महत्त्व किंवा आपल्या आवडीनिवडी. तिला व्हॅनिलापेक्षा चॉकलेट आवडते. तिला काय आवडतं? व्हॅनिलापेक्षा तिला चॉकलेट आवडतं. इथे आपण मोर दॅनचा पण वापर करू शकतो किंवा आपण इथे टूचा पण वापर करून आपण सेंटेन्स फ्रेम करू शकतो. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला काय प्रेफरेबल आहे, मोर दॅन का टू. शी लाईक्स चॉकलेट्स टू व्हॅनिला. शी लाईक्स चॉकलेट टू व्हॅनिला. चॉकलेटपेक्षा व्हॅनिला आवडतं तिला. कळालं हे? फक्त इथे टू आपण इथे यूज केलं किंवा याच्यावर आपण मोर दॅन हा वापर करू शकतो. ही घराची चावी आहे. ही घराची चावी आहे. आता हे प्रेफरन्सचं नाही आहे, हे नॉर्मल सेंटेन्स आहे. याचं सेंटेन्स कसं फ्रेम होणार बरं? दिस इज द की टू द हाऊस. दिस इज द की टू द हाऊस. ही कशाची चावी आहे बरं? घराची चावी आहे. टू द हाऊस. कळालं हे? क्लिअर झालं हे? होपसो तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असणार आहेत. त्याचे लग्न एका कलाकाराशी झालेले आहे. कुणाशी झाले बरं त्याचं लग्न? एका कलाकाराशी. मग कलाकाराच्या आधी काय येणार आपलं? टू येणार. ही इज मॅरिड टू ॲन आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे काय? कलाकार. आणि ॲन काय आहे आपलं? अकॉर्डिंग टू वॉवेल्स आपण अ अँड द हे आपण इथे यूज करतो, तसं आपण इथे ॲन वापरलेलं आहे. ती तिच्या कामाला समर्पित आहे. ती तिच्या कामाला काय आहे? समर्पित आहे. आता कामाला काय झालं आपलं इथे? त्याच्या आधी आपल्याला इथे टू वापरायचा आहे. शी इज डिवोटेड टू हर वर्क. शी इज डिवोटेड टू हर वर्क. ती काय तिच्या कामाला समर्पित आहे. समजलं हे? टू हर वर्क. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. आणि जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या आधीच्या पण मी काही जे व्हिडिओ शेअर केलेले आहेत डे 1 पासून तर डे 9 पर्यंत ते नक्की बघा आणि प्लीज प्रॅक्टिस करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत